भक्ती करण्यासाठी नक्की. अरे नित्य नेमाचे माझे कर्तव्य आणि ते कर्तव्य कोणतं असेल देवाचा भजन करावं आणि यासाठी मंदिरापर्यंत मी आले. आणि तू मला काय म्हणालास अरे महालात राहून मला कंटाळा येऊ नका आणि यासाठी जीवनात काहीतरी दृष्टी पालन व्हा आणि तुला इकडे काय झालं तू मला इकडे घेऊन आली जरा समाधान वाटलं पण यावेळी पूर्ण समाधान झालं नाही पूर्ण आणि समाधान होणार तरी कधी पूर्ण समाधान केव्हा होणार तर यावेळी हे अरण्य आणि या अरण्याच्या ठिकाणी मुक्त संचार काय बोलतेस तू मुक्त संचार बाबांनी तुझी जबाबदारी सापडत माझ्यावर सोडली मी तुला कुठेही पाठवून देणार नाही बाबांचा शब्द मी बोलणार नाही आज्ञा झाला नाही बाबांचा शब्द म्हणू नको तू माझी लाडकी बहीण आहे जेवढं हो आहे मी नाही म्हटलं का पण तरी सुद्धा मी तुला यावेळी कुठेही पाठवून देणार नाही तो करून कधी केव्हा येईल सांगता येत नाही चिंता करू जर आला तर चटकन तुला उचले आणि कुठं घाबरू नका तू आहेस ना मी आहे रे तू आहे ना मी कुठेही लांब जाणार नाही अगदी जवळ हाकेच्या अंतरावर मी जवळपासच असणार नक्की ना होय अगं होय लावायची गरज चिंता करू नको तुझी भक्ती पूर्ण होण्यापूर्वी बरं लवकर जा आणि लवकर ये चकोरमे सेविन नावाचे किरण आणि का सेवनाला देवा हे वैकुंठनाथ आतापर्यंत कळू लागल्या दिवसापासून या जीवनापर्यंत देवा भक्ती केली आणि तुझ्या भक्तीशिवाय मी माझ्या मुखात अन्नाचा कणाचा वा पाण्याचा उपयोग केला नाही आणि यासाठी या मंदिरापर्यंत आले बाबा भक्तीच्या प्रेरणा आणि स्तुती जीवनाचा वर्षाव करून देवा तुला आपलं करून घेते आणि म्हणूनच तुझ्या मंदिर मी सदाच मदत राहील सदाच मदत
माझ्या पितृदेवतेला भक्ती करावी आणि त्यांच्या भक्तीसाठी लागणारी सुगंधी सप्तस्वासी फुलं या जमूत वाहनाला आणावी म्हणून त्या पुष्पवाटिकेने आम्ही प्रवेश करता झालो. अरे पण हो, मधुर सुराला गायन या ठिकाणी कोण करतोय? एवढं मधुर गायन आजोरांनी कधीही ऐकलं नाही. नेमकी हे भगवंताचं भलं मोठं मंदिर आणि मंदिराच्या ठिकाणी एक सुंदर स्त्री गायन करते आहे. चलो कोकिळेचा आवाज असं वाटू लागलं. अगे सुंदरी एवढी मधुर गाते आहे म्हणजे चौकशी करायला हवी. बसून करायला वेळ नाही पण कसून तरी करूया. अगे सौप सुंदरी एवढी हाका देतो, टाळ्या वाजवतो, बोलत नाही म्हणजे ही बहिरी असायला हवी. दिसायला तर फार सुंदर आहे, सापडेकडे नाग आहे, गुलाबाच्या बाकीप्रमाणे ओढ आहे, परमेश्वराची एवढी भक्ती. नाही मला वाटतं घरीचं भांडण झालं असावं आणि भांडणात तिच्या आई वडिलांनी खंडन केलं असावं. ती देवाला सांगते हा राग घालवायला हवा. ही लावण्याची लतिका सौंदर्याची खाणी माझ्या जीवनात जर का सत आणि राणी बनून राहिली तर खरोखरच किती मी समाधानी होईल. महिला मिळवायची कशी, तिचा राग कसा घालवावा. अरे हो, हे असंच करायला हवंय तर तिचा राग खाणार आहे. सोड नाकावर राग असेल काय माहिती. माझ्या सवे बोल सखी आता तिला जर उठायचं नसेल, आमचं प्रेम भावना जर तिला कळत नसेल तरी तो बोलत राहून गात राहून काय उपयोग.
सती जावी तुझ्यासाठी पावलंही पुढे जात नाही. काय करू? आता मात्र शेवटचा पर्याय असंच करावं. ही जर उठत नसेल प्रेम तर बाजूला राहू द्या, पण ही नेमकी कोणाची कोण हे जाणून घेण्यासाठी हिला हस्तस्पर्श करावा आणि जागरूकता द्यावी, जेणेकरून ही कोणाची कोण ही नेमकी कळेल. काय पडलंय कोण मरतोय? नंतर कुठे तो घुस माझं काय झालं मला माहिती. अरे काय करतोयस का तू? बरा मोठा सर्प आता मला समजलं. तू काय बोलूच नकोस. तू मला काय म्हणालास? जरा या ठिकाणी फेरफटका मारू. हा भक्ष घेऊन आला. जरा थांबा, करते चौकशी. काय हो काय म्हणतो रे? तुम्ही मला हस्तस्पर्श करून पाहत होता. काय झालं माहितीये? काय झालं? फुलं वेचण्यासाठी मी या पुष्पवाटिकेत आलो. मंदिर पाहिलं. मंदिराच्या ठिकाणी तू मधुर सुरानं गायन करत होती. एवढी मधुर सुरानं गायन करणारी आम्ही कधीवर पाहिलं नाही. बरोबर आहे. परमेश्वराच्या नामात मी तदात्म तद्रूप होते. तेव्हाच गायन करत होती. हा म्हणतात आम्ही पुढे पुढे आलो. आम्हा तुझं सौंदर्य कोकिळा घंटी गजकामिनी लावण्याची लतिका असं मला वाटू लागलं. आणि तुझ्यासारखी युवती जर का मला मिळाली तर बरं झालं असतं असं मला वाटू लागलं. आवडण्यासारखं आहे ते आवडायला हवंय. आणि म्हणून आहे ते स्पष्ट बोलायचं. मी एकांत बोलायचं नाही. एकांत प्रेम भाव व्यक्त केले, पण तू काही उठत नाही. आता म्हटलं नेमकं काय करूया? परमेश्वराचं नामस्मरण चालू होतं ना, म्हणून काही बोलले. म्हणून आता हस्तस्पर्श तरी करूया. निदानी काय उठत नाही हे जाणून घेण्यासाठी मी जागरूक काही समजलं. तुम्ही काही बोलूच होय ना? नका. हो म्हणते मी कोण आहे, माझं नाव काय हे विचारण्यासाठी हस्तस्पर्श. अरे माझे त्यांना नाव विचारायचं होतं. मी कोण आहे याची त्यांना कसून एक कुणीतरी अनोळखी माणूस आहे. भक्ती करते. चौकशी करायला नको का? माझं नाव मला अरे तुझं नाव सांग ना. नावच सांगते ना. हा फुसफुस करून प्रेमाचा साकारच करणार. माझं नाव चिमुक्त वाहन, गांधर्व नगरीचा युवराज. हो आणि इकडे तुला सांगतो काय झालं माहिती? काय झालं? इकडे इकडे काय झालं मला तरी सांगा. माझं नाव सांगितलं, तुझं नाव सांगितलं, पण एवढं तुझ्याशी प्रेमाने बोलतोय, माझ्या अंगावर फुटकारे सोडतोय. हा नेमका कोण? मला तुळी बरका नव्हे. हा माझा अगदी आपुलकीचा. हा माझा अगदी जवळच आहे. होय तर
याला कारण काय इकडे या. माझ्या काठी सुद्धा इकडे नाही. या. जाऊये. हा तुझा काठी कशाला? हा तुझा भाऊ. काठी कशाला हवी तुम्हाला? हा तुझा मी भाऊ. काय करते तुम्हाला? नको नको. तू काय करते आता सांगतो. माझं काय झालं ते झालं. काय झालं तुमचं? तो तुझा भाऊ. तो जर हिचा भाऊ भाऊ झाला. तर ही नागिन मी काय नागिनीशी लग्न करू. नको नको काय तुम्हाला काय होतं? बघ, बुर्रट. तुला घ्या. काही नाही असंच काहीतरी झालं ते. करा मग माझं. नको नको काय? असं काय? तुम्हाला काय वाटलं मी? नको मला लग्न प्रेम नको मी कुमार मी राहील. नागिन आहे. कोण? मी नागिन आहे असं तुम्हाला नाही वाटलं तू का? नागिन नाही हो. नागोबाची बहीण का पक्षी हो, नसणार. हा माझा भाऊ आहे. भाऊ आहे हा? पण हा माझा मानलेला भाऊ आहे. सुटलो देवा मानलेला भाऊ मग हरकत नाही. ए मानलेला भाऊ काय घाबरताय? हा, याला खाऊ याला माझी खाऊ बहिणी आहे. याला खाऊ त्याला खाऊ तिचा तो आता मानलेला भाऊ. हा. ही माझी लाडकी बहीण. लाडकी बहीण हा बरं असू द्या. मग तू आता पाण्याला काय होते? काय म्हणते? काय होते? इकडे गं. आमचं बाजूला राहा. काय झालं का? सुरक्षित अंतर ठेवा. आमचे धोका आहे. पण आहे. अंतर नको रे माझा ऐकून घे. काय बोलता तुम्ही? तिकडे राहा. मग काय आहे? सांगा, सांगा. हा. पांडुरंगाला काय वाटते? काय वाटते? तुझं माझं लग्न झालं. लग्न तर होणार मी नाही. आमच्या भावाची आणि नागोबा मेवणा. मी दादा. कोणाचा भावाची? दादा, मेवणा, पाहुणा. मेवणा पाहुणा ही नाट्य बघ कशी ती. चालते. आवली ती. ए, तू प्रेम करायला लग्न करायला मला ती खूप आवडली. हे पहा तू मला पसंत आहे मी तुला पसंत आहे. रे डाळी. घ्या टाळी. तुला चालवता पळी. कुणाची वाजवणार आता पोरी? त्या नागोबाला लग्न म्हणजे काय करणार बोलायचं फक्त माहिती नंतर तू क्षत्रिय आहेस? मान्य नाही. ही पहा, ही क्षत्रियाची कन्या. तू क्षत्रिय नव्हे. क्षत्रिय आहे. फक्त सुवासिक सुगंधित फुलं तोडली पण या पुष्पवतीच्या हा पिताजी हे भलं मोठं मंदिर आहे आणि तिथं ती भक्ती करत होती. हा म्हणता म्हणता माझ्या हृदय मंदिरी तिनं जागा केली. बाळ, तुझी निवड चांगली आहे. मग हा गडबड बनवता. तो म्हणतोय ही माझी भगिनी शास्त्रवंत आहे मग तुझ्यासारख्या एका सामान्य माणसाला कशी देऊ. क्षत्रिय कन्या क्षत्रिय घराण्यातच जायला हवे. त्याला संशय आहे आमच्यावर. असा कोणता? आपण क्षत्रिय नाही. हे मानते होते. आम्ही क्षत्रिय आहोत. हे तुम्हाला पटायला हवं. त्याच्यासाठी आम्ही काय करायला हवं? तुम्ही क्षत्रिय पटवून देणार. तर तो क्षत्रिय आहोत आणि तो पटवून देणार आहोत. हे बघ, हे माझ्या वैकुंठीच्या नारायणाचं मंदिर आहे. तर का तुम्ही क्षत्रिय आहोत? नावाच्या मंदिराच्या पाठीला आणि सांगा तुम्ही क्षत्रिय आहोत. मंदिराच्या पाठीशी हात जोडून मला तुम्ही क्षत्रिय आमच्या मनाच्या ठिकाणी विचार होते कारण तुमच्याकडे जर का पाहिलं असेल एखाद्या हरांना भिकाऱ्याचा मला तुम्ही दिसता. म्हणून आम्ही तुम्हाला क्षत्रिय म्हटलं नाही. पण मान्य आहे तुम्ही क्षत्रिय आहात. विश्वास पटला आमचा. ठीक आहे. चला. एक या दोघांचं लग्न होणार आहे. हाच प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे. याच्यासाठी साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही उभे राहिला. चिंता करायची गरज नाही. देवा माझ्या भगिनीच्या लग्नासाठी मी तुझ्या मुलापर्यंत आणि तुझा हात असं असं नाट्यरसिकांना एक सूचना आहे.
की हा नाट्यप्रयोग जो चालू आहे दंभ द्रोडाक्ष फणेंद्र भक्ष हा नवीन नाट्यप्रयोग आहे. तेव्हा शूटिंग जर केला असा तर मायबाप रसिकांना हात जोडून विनंती आहे, युट्यूबवर कोणी अपलोड करू नका असं मालकांतर्फे सांगणं आहे कंपनीच्या. कारण नवीन नाट्यप्रयोग असल्यानंतर उद्या जर कोणी बघितला तर परवा हा कोणी आमचा पाहणार नाही. तेव्हा कलाकाराचा उपजीविकेचं साधन म्हणजे नवीन नाट्यप्रयोग आहे. तेव्हा कृपा करून कोणीही टाकू नका आणि जर शूटिंग केला तर तुमच्यापर्यंत ठेवा, तुम्ही त्याचा आनंद लुटा. कारण प्रत्येक गावात आम्हाला जायचं असतं आणि कलाकारांचे युट्यूब स्वतःचे चॅनल आहे त्याच्यावर हे नाटक पूर्ण अपलोड केलेलं आहे, ते नंतर टाकणार आहे. तेव्हा सर्वांना मायबाप रसिकांना जशी तुम्ही साथ दिला तशी साथ द्या आणि आनंदाचा मनमुराद आनंद लुटा. आता माझं लग्न होणार, मी त्यांच्या घरी जाणार आहे. हो त्यांच्या घरी जा, पण एवढ्यात नको, अजून वेळ आहे. परत येणार त्याच्यानंतर झाडा आणि त्या सणाची आपण मार्ग प्रतीक्षा करूया आणि लवकरात लवकर संशय अजून वाढू लागला. संशय दूर होईल. मला सांग, मला म्हणजे तू म्हणालीस मनेंद्राची तू भगिनी, मग तुझा जन्म झाला तो एका मानव कोटी आणि त्याचा जन्म झाला तो एका नागकुला. मग सांग असं असताना तुमच्या बंधू भगिनीचं नातं ते कसं? माझा जन्म झाला तो एका राजघराण्यात आणि तो आहे तो नागकुलाचा आणि तो माझा आहे तो मानलेला भाऊ आहे. काय म्हणाली? नक्कीच तो तुझा सख्खा भाऊ नव्हे, तुझा मानलेला भाऊ आहे. हे मानलेला नातं आहे. अगं, म्हणजे मला असं म्हणावं लागेल, या विश्वात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती श्रेष्ठ आहे. आणि ते मला शिकायचं आहे. जगण्याचा जर का प्रयत्न करत असेल तर यावेळी तुझे सुद्धा काही केले काय करणार आहेस तू? देवाचा मार्ग मोकळा कर. हे पहा, आज मी तुझा मार्ग रोखून दिलाय तो एकाच कारणास्तव. कारण आज माझा नागराजाला माझा बंधूला आज
मागे मी लागलो त्याच्या मुळाचे गुण रस्त्या आणि ते गुण एक सारखा मला सकावण्यासाठी तत्पर होत आहे माझ्या सर्वांगात गुणाने वावरतोय जोपर्यंत वैराला संपवत नाही तोपर्यंत अंगाच्या ठिकाणी वावरणारा सुडाग्नी माझा शांत होणार सुडाग्नी एक सारखा अंतरंगात भेट घेतोय आणि यासाठी माझा नागराजाला आज केवळ दिवे मारण्यासाठी तो सिद्ध सत्य. पण तरी सुद्धा आज ही भगिनी या ठिकाणी खंबीरपणे उभी आणि त्याचा नाच परतोनी मागणारी सहजासहजी सोडण्यासाठी नव्हे जे माझा उद्दिष्ट आहे तो माझा ध्यास आहे तो ध्यास आहे सगळ्यात नवी याच वेळी उतरलेली पावलं माघारी घेण्यासाठी मी मग ऐकन ना माझा जीवा जीव असेपर्यंत माझे पंचप्राण सांगून असेपर्यंत माझा दादाचं रक्षण करण्यासाठी ही त्याची भगिनी सिद्ध होणार आहे. ए कलावंती आव्हानाला मला सांगतेस पण एक ध्यानी ठेव तू एक स्त्री आहेस म्हणून असू द्या ना. आपल्या स्वराला सांगतो ज्यावेळी या बंधात पडण्याचा धाडस करतो मला माघारी मारणारी बसून जाऊ अरे आतापर्यंत मी म्हणणारे मातापर्यंत तिला आपला पायात खाली नवले कित्येक शत्रूंना या रणरागीने रक्तात स्नान घातलंय अर्थात हे माझं आव्हान आहे. अगं आलेचे वेगळे असतील आपल्या तुझ्या नेत्रासमोर तू त्यांच्यापेक्षा वेगळा आणि वेगळा माझ्या गोवाची कल्पना तुला नसेल त्याचा ज्याला गाव दैवताचे गाणं गाऊ लागली तो गाव वीराचा पुत्र करून तुझ्या समोर